आता बोलायचं नाही गुरु, आता सर्वांनी आवाज न करता शांतपणे ऐकायचं आहे. आता बोलायचं नाही, नाहीतर मला ते माझं आर्मी मधलं डिसिप्लिन मला फॉलो करावं लागेल. शांत. आता काही अडचण आहे का? आता काही अडचण नाही. तर पहिलं मी नमन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कार. आता असं कोण म्हटलं? ज्ञानेश्वर माऊली म्हटले. का तर त्यांचे गुरु होते निवृत्ती महाराज त्यांचे गुरु होते आणि त्यांनी ही ओळी वाहिली गुरूंसाठी. आपल्याला जर घडायचं असेल, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, आपल्याला जर काही करिअर करायचं असेल, प्लीज बोलू नका तुम्ही. आता बोलू नका. आता बोलू नका. आता काय बोलू नका त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो न बोलण्याचं. आता मी जर तिकडे परमार्थामध्ये घुसलो तर तुम्हाला वाटणार आहे ह्यांनी वेगळंच काहीतरी चालू केलं. मी ते चालू करणार नाहीये. आम्ही पोस्ट काढल्या हे ठीक आहे, आमचे सत्कार झाले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, मी असा होतो, मी तसा होतो, मी फलाने वगैरे वगैरे. ओके, डन, ठीक आहे. पण हा कार्यक्रम आमच्यासाठी का? आम्ही काय इथं बसलो? आम्हाला काय ह्याच्यातून भेटणार आहे? सगळ्यात मुद्दा काय असतो की बाबा आम्हाला काय त्याचा उपयोग आहे? बाबा तुम्ही इथं आले, ठीक आहे, तुमचा सत्कार झाला, तुमचं सगळं, तुमचेच आई वडील, सत्कार तुमचा, शिक्षकही तुमचे, पण ह्याच्यातून आम्हाला काय भेटणार आहे? हाच मुद्दा इथं उपस्थित होतो की आम्हाला काय भेटणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी स्पर्धा परीक्षा आहे, एक आमचे मित्र बोलून गेले की स्पर्धा परीक्षा खूप सोपी आहे. खरंच सोपी आहे, पण कोणासाठी? ज्यावेळेस मी आर्मीमधून 2019 ला रिटायर झालो आणि रिटायर झाल्याच्या नंतर सरांकडे गेलो की सर मला काय करावं लागलं, आणि त्यांचं जर ऐकलं तर तुम्ही म्हणता की हे असं असतं, हे कधी शक्य नाही, हे तुम्हाला पटणार नाहीये, पण वास्तविक तेच आहे. ते सांगतो मी तुम्हाला की मी ज्या सरांकडे गेलो, मी पहिल्यांदा थोडस सर्च केलं की बाबा आपल्याला जर काय घडायचं असेल तर कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. तर मी एका सरांकडे गेलो. त्या सरांनी सांगितलं की मेजर तुम्ही असं करा, 5वी पासून ते 7वी ते 10वी आणि 10वी ते 12वीचे पुस्तक सगळे रेफर करा. हे तुम्हाला पटेल का रे? तुम्हाला नाही पटणार, का तर तुम्ही त्या लेवलला गेलेले नाही येत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर 2020चा या 21चा पेपर आहे, राज्यसेवेचा पेपर आहे, त्याच्यामधून कलेक्टर नाही होते पण डेप्युटी कलेक्टर त्यातून ते पद होते, आणि त्याच्यामध्ये ग्रामरचं स्पेलिंग विचारलं होतं. मग तुम्ही सांगा, हे ग्रामरचं स्पेलिंग कुठे 12वीला आहे का 5वीला आहे? कुठे रे ग्रामरचं स्पेलिंग? 5वीला. मग जर 5वीचा प्रश्न जर एमपीएससीच्या परीक्षेमध्ये येत असेल तर आपण एमपीएससी करू, भविष्यात काय होते ठीक आहे. काही मुलांनी खूप कौतुक वाटलं मला त्यांचं की त्यांनी सांगितलं मला हे व्हायचं ते, जसं आमच्या ओम सरांनी सांगितलं की डॉक्टर म्हणले की डॉक्टर काय असतं, कधी कधी त्या पुढचा कुठला आहे वाजवणारा जर चांगला बघितला तर वाटतं मृदंग वाजावं, कीर्तनकार बघितलं तर कीर्तनकार व्हावं वाटतं, एमपीएससी करणारा बघितलं की वाटतं आम्ही एमपीएससी होतो. पण या सगळ्याच्या पाठीमागे काय तर हे पाठ्यपुस्तकं आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि पाठ्यपुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले, पाठ्यपुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुम्हाला जो यशाचा मार्ग आहे तो एकदम जवळ आहे. का तर आता मी सकाळी ज्यावेळेस मला कळालं की मला लेक्चरला जायचं, तर मी नवोदयचा पेपर काढला, एक स्कॉलरशिपचा पेपर काढला, तर त्याच्यामध्ये पाणी हा शब्द होता. आता पाणी कोण आहे? एकाला पहिली वेलांटी आहे, एकाला दुसरी वेलांटी आहे पाण्याचं. मग त्याचं तुम्हाला आता हे कुठे आहे? तुम्हाला हे 5वी 6वीला असेल. आय थिंक मला काय सांगता येणार नाही की कोणत्या क्लासमध्ये असेल, पण आहे. आता काही जे आपले पोलीस झालेले आहेत त्यांना विचारा, मराठी व्याकरणामध्ये 5वी 6वीला जे आहे तेच आहे. मग हा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे
बघा, हा जो सरांनी प्रवीण सरांनी जो प्रोजेक्ट चालू केलाय, तर त्याच्यामधून मित्रांनो असं आहे, ठीक आहे, जे 7वी 8वीच्या पुढे गेले त्यांना तो लाभ घेता येणार नाही. जे मुलं 5वीला आहेत त्यांच्या पालकांना मी सांगू इच्छितो की आपल्यासाठी नवोदय आहे, आपल्यासाठी सैनिक स्कूल आहे. जर आपण आपल्या मुलाला नवोदयसाठी जर पाठवलं तर त्याचं पूर्ण शिक्षण गव्हर्नमेंट करतं. आणि त्याला सगळ्यात एक प्लस पॉईंट काय आहे, आता तुम्ही म्हणता मग सर तुमची मुलं गेले का हो? नाही सर, तोच प्रॉब्लेम झाला. मला ह्याच्याबद्दल माहिती नव्हतं आणि मी माझी मुलं जामखेडला शाळेला असल्यामुळं अर्बन आणि रुरल असा 2 असतो, म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग. तर गव्हर्नमेंटनं काय केलं की ग्रामीण भागातली मुलं शिकावा, त्याच्यासाठी जवळजवळ त्यातले जर एका शाळेमध्ये 80 जर भरायचे असतील तर त्यातले जवळजवळ 70 मुलं हे ग्रामीण भागातली असतात. मग तुम्ही सांगा शहरी मुलं जातील का ग्रामीण जातील? बरं, त्याच्यामध्ये जाण्याचा फायदा हा आहे की तुम्हाला आपल्यामध्ये मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये इकडे पारनेरमध्ये आहे ते, हा, टाकळी डोकेश्वरी, सॉरी ते सरांनी सांगितलं टाकळी, म्हणजे ज्या आरती सरांनी नाव सांगितलं त्या आरती सरांना त्याच्याबद्दल 100% माहिती. तुम्ही जर आपल्या मुलांना, आता काय आहे बघा, क्लास चालवणं हे ते नाही का, प्रत्येक जण म्हणता हा धंदा आहे. आता मी पालकांना विचारू इच्छितो का हो ट्रॅक्टरवाल्याचा धंदा नाही का? पण आपली शेती नांगरून घेतो ना आपण पैसे देतो ना त्यांना. मग जर आपण ट्रॅक्टरवाल्याला पैसे देऊन त्यांचा धंदा जर त्यांनी केला तर आपण त्याला पैसे देतो का? आपली शेतीमध्ये पीक चांगले, अहो हे आपली मुलं आहेत. आज जर आपण 2 पैशाकडे विचार केला तर हे घडणार नाहीये. आज हा प्रवीण सरांना, आणि मला सांगायला मोठा अभिमान वाटेल, वास्तविक पाहता मी 2019ला ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला प्रवीण सरांनी कोरोनामध्ये घरी मी शिकवले, पण त्यांनी मला त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये फोटो टाकला नाही, मला अध्यक्षपद दिलं नाही. नाही म्हणे मेजर तुम्हाला आम्ही विद्यार्थी म्हणू शकत नाही, पण हे वास्तविक खरंय की मी त्यांचाच विद्यार्थी आहे. तुम्ही दंगल पिक्चर बघितला का रे? हा, तशी माझी कहाणी आहे. जरी मी बाहेर गेलो, नंतर पुण्याला गेलो, इकडे गेलो, पण त्यांनी जे मला डावपेच शिकवले होते, ओम सर आहे जे इंग्लिशला, त्यांनी जे डावपेच शिकवले होते त्याच डावपेचावरती आज माझ्या 10-11 पोस्ट आहेत. टाळ्या वाजवलं तर बरं होईल. कंटाळा आलेला आहे पण वाजवायला गेला तर मजबुरी. आता मी थोडं आर्मीच्या शासनमध्ये आलो ना. तर सांगायचा मुद्दा काय आहे की मला पुण्याला बी सत्कारासाठी बोलवलं होतं, पण मी गेलो नाही. का की म्हणलं नाही, आपल्या गावाकडील जे शिक्षक आहेत त्यांनाच आपण प्रोत्साहन करू. आणि मित्रांनो, खेडेगावामधून आपल्याला शिक्षणाची व्हॅल्यू कळती, पण वेळ गेल्याच्या नंतर आपल्याला शिक्षणाची 100% कळते. त्याच्यात असा कुठलाच व्यक्ती नाहीये, तुमच्या वडिलांना विचारून बघा, ते म्हणतात अरे माझा मित्र आहे. तुम्हाला आता ह्याच्या पुढचं एक उदाहरण सांगतो. आता इथे निगुडे सर आहेत, आम्ही दोघं क्लासमेट आहेत. निगुडे सर 10वी झाल्याच्या नंतर आम्ही आळंदीला गेलो आणि निगुडे सरांनी आष्टीला ऍडमिशन टाकलं, ते शिक्षक झाले. पण आमच्या प्रयत्नाने परत आम्ही आर्मीमध्ये गेलो. पण आजही जे आमचे क्लासमेट आहेत ते काय म्हणतात, तुझं नशीब चांगलं रे. कसं नशीब चांगलं होईल? नशीब चांगलं नाही, मेहनत पण कधी वेळ गेल्यानंतर. एक सकाळी एक सुविचार वाचला होता मी, संधी आणि सूर्य काय साम्य याच्यामध्ये? संधी आणि सूर्यामध्ये काय साम्य आहे? सूर्य उठताना तोच बघू शकतो जो वेळेवर उठतो. जो वेळेवर उठणार नाही तो सूर्य उठताना बघू शकत नाही. तसंच संधी आहे तुम्हाला 5वीला 8वीला. जर तुम्ही नवोदयमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, एमएनएस मध्ये जर तुम्ही प्रगती केली तर तुम्ही करू शकता. 5वीचा विद्यार्थी जर पुढे गेला, आता तुम्ही म्हणता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, 5वीला एक ठीक आहे, आपण 7वीला 8वीला करू. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की 5वीला जर केलं तर ती फुल स्ट्रेंथ भरली जाते 80च्या 80, आणि 80च्या नंतर जसं 7वी 6वी 7वी ह्या वर्षामध्ये जे सोडून जातात त्या रिकाम्या झालेल्या जागासाठी 8वीला एक्झाम होती, त्याच्यामुळे ती टफ होती. तर माझा सांगण्याचा जो उद्देश आहे तो बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल. आणि दुसरं, अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास किती केला पाहिजे.
मी तर म्हणेल तुम्हाला, तुम्ही अभ्यासच करू नका, पण सर जे शिकवतात शाळेमध्ये त्याच्यावरती पूर्ण एकाग्रतेने लक्ष द्या. तुम्ही जर माझ्या भाषणावरती लक्ष देणार, इकडे तिकडे गप्पा मारतात, तर सरांच्या शिक्षणावरती काय लक्ष देणार आहेत? खरं का नाही? ताना लागले असतील तुम्हाला, ताण लागलेली सगळ्यांना, पण मी काय सोडणार? पर्याय नाही. हा ठीक आहे, आता हे झालं 5वीच्या मुलांचं. आता हे जे 10वी 11वीला मुलं आहेत ह्यांच्यासाठी काय आहे, म्हणजे नाही का, करिअर काय आहे? तर आपली टायगर अकॅडमी सरांच्या आष्टीला आहे, मिरजगावला आहे. आपण ग्रामीण भागातले, अरे आपण जर MBBS ला फॉर्म भरू शकतो का रे? MBBS ला फॉर्म आपण भरू शकतो का? ठीक आहे, भरू शकतो, काही अडचण नाही, पास बी होऊ शकतो. पण आपल्याला जो पुढचा खर्च तो झेपणार नाही. पुढचा खर्च म्हणजे काय, त्याची जी फीज वगैरे ते आपल्याला झेपणार नाही. मग आपल्याकडे काय, ग्रामीण भागामधून जर पटकन लवकर जर काय व्हायचं असेल तर आपल्याला आर्मी आहे, पोलीस आहे, स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गावामध्ये आता स्वतः प्रवीण सर इथं आलेले आहेत. आणि कसं असतं, जिथं पिकतं काय आहे पुढं, जिथं पिकतं विकत नाही. तुमचं पाठागिरी आहे, मला वाटलं मलाच माहिती आहे काय, तुम्हाला माहिती आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाहीये. पण एक सर उठले आणि सरांनी मला म्हणजे त्यांचं भाषण ऐकलं मी, की बाबा आम्ही लायब्ररी चालू करतो. खूप आनंद वाटला सर मला तुमचा, की तुम्ही जे सांगितलं की हा इथं आहेत मेजर बी आहेत, कापशे मेजर वगैरे आमच्या बरोबरचेच आहेत. हे गाव काय असं नाही की बा कोणीच नाही, पण इंटरेस्ट कोण घेत नाही. एक छोटीशी गोष्ट मी सांगेल की आम्ही कसा घडलो हे सांगतो तुम्हाला. माझा भाऊ मोठा फौजमध्ये होता, तर त्यांनी तो सुट्टीला आल्याच्या नंतर तो ग्राउंड घ्यायचा, आणि ग्राउंड घेताना त्याला असं मजा वाटायची. पण गावातले लोक काय म्हणत होते, अरे येडं हे ग्राउंड घेतं नाही का, त्याची फुगिरकी दाखवतोय, त्याचं शांत. का आम्ही गरीब घरातले होतो, आमचे वडील शेतकरी आहेत, आई पण शेतकरी आहे, आमच्या वडिलांना दुसऱ्याची वाट्यानं शेती केलेली आहे. पण त्यांनी ग्राउंड घेतल्याच्या नंतर आम्ही एका बॅचचे जवळजवळ 10 जण आहेत आम्ही आज आर्मीमध्ये. तसं ह्या प्रवीण सरांचा तुम्ही फायदा घ्या, बाकी तुम्ही साईडला ठेवा की बाबा काय असेल काय नाही. का तर शिक्षणाचं किंवा एज्युकेशनचं त्यांचं खूप त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, एक्सपिरियन्स खूप आहे त्यांना, आणि त्यांचं ऑनलाईन पण चालू केलेलं आहे त्यांनी. आणि विशेष म्हणजे त्यांच्या क्लासचं जे नाव दिलं त्यांनी, पहिल्यांदा मला तेच सांगायचं होतं, पण तुम्ही थोडं गडबड केल्यामुळे परत मी जरा पुढे गेलो ना, आता पुढून परत मागे येतो. मुक्ताईचं नाव दिलं. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावली होती त्यावेळेस मुक्ताईने त्यांना सांगितलं होतं की बाबा ताटी लावून जमणार नाहीये, तो ह्याच्यासाठी जन्म घेतलेला नाहीये. तसंच त्यांचंच एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो की त्यांच्या आईने सांगितलं की बाबा तू बाहेर जाऊ नकोस, आपल्या गावातले जरी 2-3 घडले तरी चांगले, तरी तुझ्यासाठी मोठं कार्य. तर आपण तो उद्देश मानून किंवा आपण समजू की बाबा त्यांनी त्याच्यासाठीच मुक्ताई नाव दिलं असं समजून त्यांच्या ज्या मुक्ताई करिअर पॉइंटला आहे आपण प्रोत्साहन देताल. आणि पालक वर्गाने थोडंसं 2 पैसे खर्च होऊ द्या, पण आपल्या मुलाला आता आम्ही काय एवढे मोठे झालो, मी नोकरीला आहे, माझी फॅमिली नोकरीला आहे, माझे बायको, माझा भाऊ नोकरीला आहे, माझी भावाची मिसेस नोकरीला आहे, आम्ही सगळे नोकरीला आहे. ह्याच्या पाठीमागचं फक्त एकच कारण आहे का आमचे वडील शाळेची बटेवस्ती करत होते, आणि त्याच्यामध्ये काही झालं का शिक्षकांकडे यायचे. आम्ही शाळेत जरी नाही आलो तरी शिक्षकांकडे यायचे. मग आम्ही असा मार खात 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 आमची त्याच्यानंतर आर्मीमध्ये गेलो, तर आर्मीमध्ये गेल्याच्या नंतर लग्नाचा विषय आला तरी आमच्या वडील ते शिक्षकांकडेच. म्हणजे शिक्षक एक असं व्यक्तिमत्व आहे का त्याच्या मार्गदर्शनानं तुम्ही कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. वाटाळ्या काय म्हटलं मी, शिक्षकाच्या मार्गदर्शनानं तुम्ही कधीच वायाला जाणार नाही. हे मी तुमच्या पालकांसाठी सांगतो. का तर तुम्ही जर कधी गेलाच नाही शाळेत, कधी जर विचारलंच नाही अरे माझा मुलगा काय बाबा कसा करतोय काय करतोय, तर काही लक्षात येणार नाही. पण तुम्ही जर गेला तर त्या शिक्षकाला बी प्रोत्साहन होतं की हा यार मला ठीक वाटतंय, मुलगा तुमचा ठीक आहे, हे करतोय ते करतोय. तर तुम्ही पालकांना बी थोडं शिक्षकांना विचारायला पाहिजे की बाबा मुलाची काय प्रगती. आणि मी परत एकदा सांगतो की मेरी स्कॉलरशिप MNS ह्या खूप मोठ्या लेवलच्या परीक्षा नाही आहेत, पण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते खूप मोठ्या लेवलचे.
त्याच्यामुळे तुम्ही जे सर शिकवतात किंवा तुम्ही त्या परीक्षेला 100% फॉर्म भरा, नाही त्याच्यातून जर यश आलं तरी तुम्हाला आता वास्तविक काय माहिती का, तुम्ही म्हणताल यार जर एवढ्या बेस्ट लेवलचं पुढच्या एक्झामला येतं तर मग एवढं काय त्या कलेक्टरला डिमांड द्यायचं, एवढं काय तुझ्या पदाला डिमांड द्यायचंय. पण मित्र हे प्रॉब्लेम काय आहे माहिती का, त्या परीक्षेमध्ये ते 100 क्वेश्चन एका तासात सोडायचे आणि हे जमत नाही. काहींचा अभ्यास खूप असतो पण ते 1 तासात मॅनेज होत नाही. मग तुम्ही जर आत्तापासूनच जर त्याची प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला नॉर्मल वाटेल. त्याच्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये काय करायचं आणि कसं करायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला प्रवीण सर करतीलच. आणि राहिला दुसरा विषय असा की मी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाहीये, म्हटलं होतं 2 तास पण माझंच भांडवल संपलं, मी काय करणार की नाही. शाळेचा केंद्रातून PM श्री शाळा आहे, शाळेच्या वेळेस प्रवेश केला. सर मला एवढं भारी वाटलं, मी ज्यावेळेस आलो तर सगळ्यात पहिल्यांदा मी लोकसत्ता बघितला. कुठं लावलेला रे लोकसत्ता, हा गेट मध्ये लावलेला आहे लोकसत्ता पेपर, बघितलाय का तुम्ही. हा लोकसत्ता पेपर मला एकदम छान वाटलं की माझा आरंगाव एवढं मोठं असून माझ्या आरंगामध्ये लोकसत्ता पेपर येत नाही आणि तुमच्या शाळेमध्ये लावलाय. तर प्लीज मित्रांनो कधी त्याचे पानं उलटून बघा, तुम्हाला काहीतरी जगात काय चाललंय हे वाटेल. आणि ह्या शाळेचा उपक्रम आणि शाळेचं मी निवडे सरांच्या स्टेटसला वगैरे बघत असतो, त्यांची सांस्कृतिक मध्ये आपली शाळा जामखेडमध्ये फर्स्ट आली म्हणजे नक्कीच इथले जे शिक्षक वृंद आहेत आणि इथले जे मुख्याध्यापक आहेत नाव विसरून मी सरांचं, पण ज्यावेळेस सर उठले होते त्यावेळेस टाळ्या मात्र नक्की झालता एवढं माझ्या लक्षात आहे. तर म्हणजे सर्व शिक्षक इथले चांगले आहेत. या ठिकाणी गावातील ग्रामस्थ आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आणि शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. वाघमोडे सरांना बी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी थांबा. नाही मला माहिती आहे मी तुमच्या जागेवरती होतो, तुम्ही सोडणार नाही, थांबा 2 मिनिटं आणि टाळ्या वाजवायचं सांगतो की रे. हजारे सरांनी शाळेचा उपक्रम खूप चांगला चाललेला आहे आणि ग्रामस्थांनी जर सरांना मदत केली तर आपले विद्यार्थी नक्की करताल, आपले मुलं होतं. तर बाकी काय सांगू देत बस करू ना. हेच पाहिजे ऐकायचं होतं का तर बोलणारे कुठपर्यंत बोलायचं कुणी ठरवायचं असतं, वक्त्याने ठरवायचं असतं. ज्यावेळेस वक्ता थकलेला असतो ऐकणारा थकलेला असतो त्यावेळेस वक्त्याने काय करायचं असतं, बंद करायचं असतं, थांबायचं असतं. का तर ते बोलून काही उपयोग नाही. तर बाकी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.